ज्ञानगंगेचा वाहता स्रोत, शब्दांना ज्यांच्या सोनेरी धार, शिकवण ज्यांच्या हृदयी वसली, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ज्यांनी दिली किनार, ज्यांच्याकडून शिकलो आम्ही शिस्त, प्रेम आणि संस्कार, आणि ज्यांच्यामुळे गाठले आम्ही यशाचे शिखर, ते म्हणजे आमचे आदरणीय गुरव सर. डॉक्टर अण्णासाहेब मारुती गुरव तथा डॉक्टर A.M. गुरव यांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसरगे या गावी झाला. 26 जुलै 1965 रोजी एका शेतकरी कुटुंबात अण्णासाहेब जन्माला आले. अण्णासाहेबांचे बालपण हिरण्यकेशी नदीच्या काठावरती वसलेल्या कौलगे, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांच्या मूळ गावी गेले. त्यांचे वडील एक शेतकरी आणि आई एक आदर्श गृहिणी. अण्णासाहेबांच्या आईने त्यांना प्रचंड कष्ट करण्याचे संस्कार आणि प्रेरणा दिली. यातूनच त्यांची अभ्यासू वृत्ती, कष्टाप्रती प्रेम, शिस्त, सामाजिक जाण याची जडणघडण होत गेली. वडील कैलासवासी मारुती शिवलिंग गुरव आणि आई श्रीमती गंगूबाई यांच्याकडून लाभलेल्या श्रमशीलता, प्रामाणिकपणा आणि सुसंस्कार या मूल्यांच्या आधारावर उभं राहून त्यांनी शिक्षण, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. हिरण्यकेशीच्या प्रवाहासारखी जिद्द, शिक्षण प्रवासाची स्वप्न आणि शिक्षकी वृत्तीची बीज त्यांच्यात रुजली. 3 मुलं आणि शेतीवर सगळं करलं. ढोरं बाळगून शिकवलं, पोरं शिकलं. अण्णा शिकत गेला. भांड्याचं दुकानात उचलला भांडी. अण्णांनी प्रगती भरपूर केला कष्टातनं. मी सदाशिव गुरव. गुरव सर माझे मोठे बंधू. आम्ही 3 भावंड, एक बहीण आणि सर आणि मी असे. आमचं कुटुंब शेतकरी कुटुंब आणि शेतकरी कुटुंबातून आम्ही अतिशय कष्टातून शिक्षण घेतलं. गुरव सरांनी उच्च पातळीचं शिक्षण घेऊन चांगली विद्यापीठामध्ये नोकरी, चांगल्या पदाचे संपादन केली. जनावरांची, गायींची सेवा करून, दूध घालून कष्टातून शिक्षण घेतलेलं आहे. विद्यापीठात चांगल्या पदावर नोकरी करतात आणि त्यांना त्यांच्या आवडीचे विषय त्यांनी इथून पुढच्या लाईफमध्ये जोपासावेत. सरांच्या भावी आयुष्याला आमच्या कुटुंबातर्फे शुभेच्छा. माझं नाव शोभाताई भीमराव गुरव. मी डॉक्टर आनंदराव अण्णासाहेब गुरुवांची लहान बहीण बोलते. माझा भाऊ खूप श्रमातून आलेला आहे. माझा भाऊ शेतकरी कुटुंबातून शेती करत, जनावरांना गवत आणत, 4 किलोमीटर आमचं शेत होतं, तिथून सायकलीवरनं गवत आणून तो कॉलेजला जात होता. आम्हाला सगळ्यांना मदत केलेला आहे. तो आई वडिलांना मदत केलेला आहे, भावाला मदत केलेला आहे, मला पण भरपूर मदत केलेली आहे. आमच्यावर त्यांचं खूप उपकार आहेत, ते आम्ही फेडू शकत नाही. खूप ऋण आहेत त्यांचे. आणि एक जबाबदार माणूस म्हणून तो अतियोग्य आहे कुटुंबासाठी, पूर्ण पाहुणेपायांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तरी आहेच तो. ते तुम्हाला माहीतच आहे. आम्ही लहान असताना आम्हाला काहीही मिळत नव्हतं, तरी पण तेवढ्या कष्टातनं तो श्रम करत करत आलेला आहे. त्याच्या भावी आयुष्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. अण्णासाहेबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कौलगे ह्या त्यांच्या गावी झाले. विद्या मंदिर कौलगे येथे त्यांचे 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. आणि त्यांचे 8वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कौलगे येथे झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे वारणा विद्यालय वारणानगर, जागृती ज्युनियर कॉलेज गडहिंग्लज, शिवराज कॉलेज गडहिंग्लज, कॉमर्स कॉलेज कोल्हापूर
सायबर इन्स्टिट्यूट कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले. शेती करत शिक्षण पूर्ण करणं हे सामान्यांच्या पलीकडचंच, पण डॉक्टर गुरव सरांनी हे सिद्ध करून दाखवलं. सरांनी 3 PhD आणि 19 पदव्या मिळवल्या. त्याचबरोबर त्यांनी परदेशी विद्यापीठाच्या 2 डिलीट सुद्धा मिळवल्या. विद्वत्तेची ही शिखरं त्यांनी जिद्दीने सर केली. नमस्कार, मी कस्तुरी अण्णासाहेब गुरव, सरांची पत्नी. आमचे लग्न 8 डिसेंबर 1993 रोजी झाले. ज्यावेळी पहिल्यांदा हे मला बघायला आले होते, त्यावेळी मी बाकीचे काही न विचारता मला लग्नानंतर पुढील शिक्षण देणार का, तर त्यांचे प्रत्युत्तर आले की मी पुढे शिकवतो. त्यांचा "मी शिकवणार" हा शब्द खूप मोलाचा ठरला. म्हणून मी लग्नानंतर MCOM LLB करू शकले. या शैक्षणिक प्रवासामध्ये अभ्यासासोबत घरच्या कामातही ते मला हातभार लावत आहेत. त्यानंतर 1995 आणि 2003 साली आम्हाला 1 मुलगी आणि 1 मुलगा झाला. त्यावेळी मी ADRची परीक्षा देत होते. त्यावेळी हे मला खूप मदत केली. आज मी जे काही वकील क्षेत्रामध्ये यश मिळवले आहे व कुटुंब घडवले आहे, यामध्ये यांचा खूप मोलाचा हातभार आहे. असाच हा तुमचा हसतमुख चेहरा व पाठिंबा आमच्या सोबत कायम राहू दे. धन्यवाद. नमस्कार, मी गीता दत्तात्रय गुरव, आनंदची मी काकी. मी लग्न होऊन कौलग्याला आले तेव्हा हा 5-6 वर्षांचा 6 वर्षांचा काहीतरी होता. त्यांच्या आईने खूप कष्टानं त्या मुलांना वाढवलेलं आहे आणि लहानपणापासून त्यांना कष्टाची आणि सचोटीची सवय लावलेली आहे. आणि आमच्या धीरांनी घर सोडून लांब गेल्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही हे मुलांना बिंबवलं आणि मुलं बाहेर पडली. त्यांची खूप प्रगती झाली मुलांची. तसंच कोल्हापूरला ते हॉस्टेलला आले. इथं कोल्हापूरला आल्यानंतर ते लिंगायत बोर्डिंगमध्ये राहत होते. त्याला इतका धाक असायचा की कुठं तर बाहेर मी भटकायला गेलो, काका हॉस्टेलवर येऊन बघितले पुतण्या इथं नाही आहे तर काय म्हणतील, त्या भीतीने तो कायम हॉस्टेलमध्ये राहणार, व्यवस्थित अभ्यास करणार आणि खूप कष्ट घेऊन त्यानं चांगली पदवी मिळवली. अन्नदानम परमदानम विद्यादानम अतः परम ज्ञानेन क्षणिका तृप्ती यावत जीवनच विद्यया. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण त्याच्याहूनही श्रेष्ठ विद्यादान हे आहे. अन्नानं क्षणिक तृप्ती मिळते, परंतु ज्ञानानं जन्मभर तृप्ती आणि आनंद मिळू शकतो. या श्लोकाप्रमाणे त्यानं कायम ज्ञानदान केलं आणि निरंतर करत राहील हीच माझी काकीची सदिच्छा आणि आशीर्वाद. डॉक्टर गुरव सर यांचा शिक्षक म्हणून प्रवास 37 वर्षांचा. 1988 साली कमला महाविद्यालय कोल्हापूर येथे व्याख्याता म्हणून त्यांच्या अध्यापन कारकिर्दीत सुरुवात झाली. 1991 पासून DRK कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर येथे त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली आणि विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. आणि 2007 मध्ये यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून धुरा सांभाळली. 2013 पासून ते शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले व सध्या अधिविभाग प्रमुख वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर गुरव सर यांनी विभाग प्रमुख प्रभारी अधिष्ठाता MBA विभागाचे प्रभारी संचालक तसेच यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट चे समन्वयक म्हणून कार्य केले. शिवाजी विद्यापीठात कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्यात सरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि 150 पेक्षा अधिक प्राध्यापक व शिक्षक यांना स्किल ट्रेनर म्हणून प्रशिक्षण दिले. तसेच 3,25,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कौशल्याचे प्रशिक्षण दिले. सरांनी आजीवन शिक्षण व विस्तार केंद्राचे प्रभारी संचालक म्हणून अत्यंत प्रभावी कार्य केले व त्यांनी आपली कारकीर्द यशस्वी केली.
डॉक्टर गुरव सरांनी आविष्कार सारख्या संशोधनावर आधारित शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमात प्रभावी कार्य केले. अनेक विद्यार्थ्यांना राज्य व देश पातळीवर संशोधन पुरस्कार प्राप्त करून घेण्यास प्रोत्साहित केले. यामधून अनेक संशोधनं स्टार्टअप सुरू झाले. विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करणारा, ज्ञानदानाच्या पातळीवर सतत नवे प्रयोग करणारा असा डॉक्टर गुरव सरांचा प्रवास आहे. विद्यार्थी हा ज्ञानाचा केंद्रबिंदू ही त्यांची शिकवण आजही असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रेरणादायी आहे. नमस्कार, माझं नाव मयुरी अण्णासाहेब गुरव. मी आता डी.वाय. पाटीलमध्ये ऑप्थॅल्म डिपार्टमेंटमध्ये रेसिडेंट आहे, सेकंड इयरला. माझ्या पप्पांबद्दल काय बोलायचं म्हणजे माझ्या पप्पांचा मला कायम माझ्या शिक्षणासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी साथ आणि पाठिंबा मिळत आलेला आहे. मी कोणतीही गोष्ट मला हवी आहे असं म्हटलं की पप्पा लगेच मला द्यायचे. पप्पांचा स्वभाव हा अतिशय प्रेमळ आहे. लहानपणापासून पप्पांनी मला खूप मायेनं वाढवलेला आहे. जेव्हा जेव्हा माझी चूक झाली आहे तेव्हा थोडा धाक देऊन रागवलेला आहे, पण नंतर परत मला समजावलेला आहे. पुढे आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा माझ्याकडून काही चुका होत गेलेल्या आहेत त्यासाठी पप्पांनी मला जवळ बोलवून अतिशय प्रेमाने समजावलेलं आहे. प्रत्येक वेळेला जी काही गोष्ट मला हवी असेल त्या बाबतीत पप्पांनी मला नेहमी पाठिंबा दिला आहे. ते गोष्टी कशा प्रकारे पूर्ण करता येईल, माझं ध्येय कसं अचीव्ह करता येईल यासाठी पप्पांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. ही इज द बेस्ट डॅड इन द वर्ल्ड आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आनंद भैया आमचा मोठा भाऊ, आमच्यासाठी लहानपणापासूनच आदर्श व्यक्तिमत्व, कष्ट, अभ्यास आणि प्रामाणिकपणाचे जणू उदाहरणच. अतिशय एफिशियंट अभ्यासू व्यक्ती, मात्र फॅमिलीच्या बाबतीत अत्यंत हळवा. कष्टाची पूर्वीपासूनच सवय. आई वडिलांच्या बरोबर अतिशय कष्ट करून लहानपणापासून त्याने चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतले. कधीच कुठलेही काम टाळले नाही किंवा कमीपणाचे मानले नाही. कार्यतत्पर आणि कुटुंबवत्सल व्यक्ती आहे. लहानातल्या लहान व्यक्तीला सुद्धा आदराने बोलवून आपलेसे करणारे व्यक्तिमत्व आहे. जीवनात अत्यंत कष्टातून नंदनवन फुलवलेले आहे. मुलांच्या शिक्षणाकडे काटेकोरपणे लक्ष दिलेले आहे. आमच्या कस्तुरी बहिणीने त्याला यामध्ये सर्वार्थाने साथ दिली आहे. आम्ही सर्व बहिणी त्याला त्याच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल अतिशय अभिमान बाळगतो आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. डॉक्टर गुरव सरांचे संशोधन कार्य वाखाणण्यासारखे आहे. सरांच्याकडे सृजनशीलता हा गुण आहे, त्यामुळे एक प्रभावी संशोधक म्हणून कार्य करीत आहेत. डॉक्टर गुरव हे नावाप्रमाणेच संशोधन क्षेत्रात एक अण्णा म्हणजेच दादा आहेत. प्रेरणादायी मार्गदर्शक आहेत. शोधक वृत्तीने काम करत असताना त्यांनी 187 शोध निबंध प्रकाशित केले, 270 पेक्षा अधिक सादर केले. त्यांनी स्वतंत्रपणे लेखन केलेली 10 पुस्तके आणि सहलेखन केलेली 42 पुस्तके प्रकाशित झाली, तर 15 लघु आणि 5 मोठे संशोधन प्रकल्प केले. तसेच 8 एमफिल व 22 PhD विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सरांचे विविध क्षेत्रातील संशोधन आधारित लेखन, संशोधनातील बारकाव्यांची मांडणी, अनेक विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन आणि प्रत्येक संशोधन समाज उपयुक्त असावे असा त्यांचा आग्रह, यातून त्यांच्यातील खरा संशोधक दिसून येतो. त्यामुळेच संशोधक मार्गदर्शक ही त्यांची खरी ओळख आहे. नमस्कार, मी अमृता स्वप्नील मोहिते. मी सरांची PhDची विद्यार्थिनी आहे. विद्वत्वं दक्षताशीलं संक्रांतिरनुशीलनं शिक्षकस्य गुणा सप्त सचेतस्वं प्रसन्नता. म्हणजे विद्वत्ता, दक्षता, चारित्र्य, शिस्त आणि सुसंस्कार यांचा सुरेख मिलाफ असलेले शिक्षक हे केवळ शिक्षक राहत नाही तर ते गुरु होतात. असेच आम्हाला लाभलेले आमचे गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर M. गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करायची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आदर्शवत अशा राहिलेल्या अशा गुरुजनांचा सन्मान करायचं मला भाग्य मिळालं, याबद्दल मी आपली आभारी आहे. नमस्कार, मी डॉक्टर केदार मारोलकर शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. गुरव सरांची आणि माझी ओळख जवळपास 22-23 वर्षांपूर्वीची आहे. सरांचा एक विशेष गुण जो सगळ्यांनाच माहिती असेल किंवा मला जाणवला तो म्हणजे
एक तर त्यांचा आवाज खणखणीत आहेच, म्हणजे अगदी कॉमर्स कॉलेजमध्ये आपण म्हणतो की बिंदू चौकात सभा घेतल्यासारखं त्यांचं बोलणं असतं. म्हणजे आजही सर म्हणतात की मी आज जर लेक्चर घेतलं नाही तर मी आज जो काही मला जो शासनाकडून पगार मिळतो तो घ्यायला लायक आहे का नाही याचा विचार करायचा. म्हणजे जे आपण स्वतः प्रति विचार करणं आणि स्वतःला डेडिकेट करणं हे जे म्हणतो ते सरांकडून खूप शिकण्यासारखं आहे. सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आहेतच, कारण ते यानंतर आणखीन त्यांना भरपूर संधी उपलब्ध होतील. आणखीन त्या गेल्या 30-35 वर्षामध्ये ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्या सरांनी कराव्यात आणि सरांना दीर्घायुरोग्य चांगलं त्यांना मिळावं. आणि त्याचबरोबर त्यांनी कुटुंबासाठी ज्या काही गोष्टी कदाचित त्यांना करता आल्या नसतील, वेळ घालवता आला नसेल तर तोही करावा आणि यापेक्षा आणखीन चांगल्या संधी सरांना उपलब्ध व्हाव्यात अशी मी प्रार्थना करतो. थँक्यू. गुरव सर हे ICA आणि MCAचे फेलो आहेत. ऑल इंडिया कॉमर्स असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आहेत. सिनेट, अधिसभा अशा 17 समित्यांवर ते सदस्य आहेत. तसेच देश विदेशात विविध परिषदांमध्ये त्यांनी सादरीकरण केले आहे आणि रिसोर्स पर्सन म्हणून 2000 पेक्षा जास्त कार्यक्रम अशी त्यांच्या कार्याची व्याप्ती आहे. नमस्कार, मी डॉक्टर दीपा इंगवले, प्राध्यापक डॉक्टर M. गुरव सर MBA विभागामध्ये 2022 ते 2024 या कालावधीमध्ये डायरेक्टर म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे. त्या 2 वर्षामध्ये सरांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. सुरुवातीपासूनच सर मॅनेजमेंट या विषयाचे अध्ययन करत असल्यामुळे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स इम्प्लिमेंट करत सरांच्या बरोबर काम करण्याचा योग आलेला आहे. सर एक अत्यंत उत्कृष्ट शिक्षक तसेच उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून माझा सरांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आहे. मी सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि सरांचे आभार मानते. धन्यवाद. डॉक्टर गुरव सर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना 19 प्रमुख पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सुरुवातीला शिवाजी विद्यापीठ आदर्श शिक्षक पुरस्कार व सांगता समारंभाच्या वेळी बॅरिस्टर PG पाटील पुरस्कार असे 2 पुरस्कार मिळवणारे कॉमर्समधील ते एकमेव शिक्षक आहेत. यामध्ये डॉक्टर शेजवलकर आदर्श वाणिज्य शिक्षक पुरस्कार याचा देखील समावेश आहे. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याला दिलेल्या सन्मानाची मोहर आहे. नमस्ते, माझं नाव किरण. जीवन जगण्यासाठी जसं अन्न, वस्त्र, निवारा याची गरज असते, त्याचप्रमाणे आयुष्य घडवण्यासाठी लागतात 2 माणसे, आई व बाबा. आयुष्यात शैक्षणिक प्रवास हा सुरू होतो लहानपण, मध्यम वय, 10वी 12वी, पण हे सगळं काही अगदी सुरळीत चालत राहतं. खरी वेळ येते ज्यावेळी करिअर निवडण्याची वेळ येते. अनेक वाटा, अनेक पर्याय आणि हजारो संधी, पण या गोंधळात एक ठाम, शांत आणि विश्वासू आवाजाने माझी साथ दिली, ती म्हणजे माझ्या बाबांनी. मी जेव्हा बाबांना विचारलं, बाबा करिअर कसं निवडू, त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं नाही, तर त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांची माझी भेट घालून दिली व त्यांच्यासोबत चर्चा करवण्यास सांगितली. आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे, कारण त्यांनी उत्तर दिलं नाही तर विचार करण्याची वाट दाखवली. हिंदी में एक मशहूर कहावत है, रास्ता जितना तीखा उतना हमने सीखा. हे सर्व काही मी बाबांकडनं शिकलो. आज मी जे काही आहे व माझ्या भविष्यात मी जे बनणार ते त्यांच्या सावलीत वाढलेल्या स्वप्नांमुळेच. तुमचा हा प्रेमळ हात, मार्गदर्शकता ही सतत आमच्यासोबत राहू हीच विनंती. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. विथ द सेम स्माइल यू गिव्ह ऑल दिस इयर. थँक्यू. मी भीमराव तुकाराम गुरव, डॉक्टर अण्णासाहेब गुरवचं मामा आणि त्यांच्या बहिणीचे मिस्टर
आणि अण्णासाहेब गुरव ही खूप गरिबीतून आणि शेतकरी कुटुंबातून शिक्षण अगदी हालाकीच्या परिस्थितीतून घेत घेत त्याचं उच्च शिक्षण पण खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याचा स्वभाव मनमिळावू आणि घरी आर्थिक खूप मदत केलेली आहे. ते वनकुंद्रे भांडी दुकानात सुद्धा तो भांडी उचलून ठेवून काम केलेलं, एकदम गरीब परिस्थितीतून तो चांगल्या पद्धतीने शिक्षण कसं पूर्ण अचिव्हमेंट केलंय माहित नाही, पण त्याचं खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि फॅमिलीचा तो आधारस्तंभ झाला, आणखी फॅमिली चांगल्या पद्धतीने तो डेव्हलप पण केला. बाकी त्याच्या भावी जीवनात त्याला दीर्घायुष्य लाभो, हेल्दी वेल्दी राहू, त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर गुरव सरांनी 4000हून अधिक प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या. QWL, टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट यावर औद्योगिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक, आजीवन शिक्षण व विस्तार केंद्राचे संचालक म्हणून ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले. डॉक्टर गुरव सरांच्या उद्योजकता विकास, जीवन कौशल्य अशा विविध विषयांवरील मार्गदर्शनाने हजारोंना नवी दिशा मिळाली. मी डॉक्टर स्वप्नील लोटलीकर. अण्णासाहेब गुरव हे माझे सासरे बुवा. माझी ओळख त्यांच्याशी मागच्या 1 वर्षामध्ये झाली. त्यांचा मनमिळावू स्वभाव, पण म्हणजे मदतीला नेहमी हजर असतात. मी त्यांचा जरी जावई असलो तरी एकदम त्यांच्या मुलासारखं मला वागवतात. प्लस एक गोष्ट त्यांच्याबद्दल म्हणजे खूप नोटिसेबल झाली तर त्यांचं जे डिसिप्लिन आहे. प्लस जेव्हा कुठली गोष्ट म्हणजे ते प्लॅनिंग करतात, जसं आमच्या लग्नाची मला त्यांचे प्लॅनिंग कॅपेबिलिटीज दिसून आले. त्यांनी एवढं परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं की आम्ही मुहूर्ताच्या 2 मिनिटं आधी स्टेजवर पोहोचलो होतो. म्हणजे असं खूप कमीदा पाहायला मिळतं. आणि त्यांचे ॲज अ प्रोफेसर सगळे कॅपेबिलिटीज तर आपल्याला माहितीच आहेत. अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी त्यांच्या गायडन्स थ्रू गेलेले आहेत आणि खूप मोठ्या उच्च पदावर पोहोचलेले आहेत. तर आता मी त्यांना शुभेच्छा देतो या दिवसाच्या, आणि मी होप करतो की अजून असंच गायडन्स ते खूप विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना देत राहतील. नमस्ते, माझं नाव आहे श्रीकांत दुंडापा गुरव. मी राहतो संकेश्वरजवळ सोलापूर. अण्णासाहेब मारुती गुरव त्याने मला मामा म्हणजे की आमची बहिणीला त्यांना दिलेले आहेत. त्यांनी कष्टातनं खूप कष्टातनं आलेलं आहे. पूर्वीपासून त्यांनी कामं वगैरे करून कष्ट करून त्यांनी शिक्षण वगैरे शिकून ह्या पदवीला जायचं म्हटलं तर हे शक्यची गोष्ट नाही आहे. कधी तर आम्ही फंक्शन वगैरे असेल तर आपण रिलेटिव्ह वगैरे जमून त्यावेळी गप्पा वगैरे मारत असताना की आम्हाला पण मार्गदर्शन भरपूर केलेलं आहे. पुढं पण आपले पाठीमागच्या पोराला वगैरे किंवा रिलेटिव्हला वगैरे त्यांच्या मित्रमंडळाला वगैरे पाठीमागच्या शिकणारा पोराला वगैरे त्यांच्यामुळे अनुभव भरपूर आलेला आहे. त्यांना मार्गदर्शन भरपूर केलेलं आहे. त्यांना खूप शुभेच्छा करतो आम्ही. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने डॉक्टर गुरव सरांनी 25 वर्षे शेती केली. तसेच त्यांनी एक प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द यशस्वी केली. तरीही शेती संबंधी त्यांची आस्था कायम आहे. मातीशी असलेलं नातं हे त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक अनोखी ओळख आहे व कृषी संस्कृती सरांच्या मूल्याधिष्ठित जीवनाचा एक शाश्वत आदर्श आहे. डॉक्टर AM गुरव सर म्हणजे विद्वत्ता, साधेपणा, सेवाभाव आणि नेतृत्व यांचा संगम आहे. पत्नी सौ कस्तुरी मॅडम, कन्या मयुरी आणि चिरंजीव किरण यांचा सहवास ही त्यांच्या यशामागील आधार रचना आहे. एक दिवा पेटवला की तो अंधार दूर करतो, पण जर त्याच दिव्याने हजारो दिवे पेटवले तर प्रकाशाचे साम्राज्य निर्माण होते.
डॉक्टर गुरव सर हे ज्ञानाचा दिवा पेटवणारे व असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारे ज्ञान तेजोमय शिक्षक, संशोधक व मार्गदर्शक आहेत. त्यांचा कौलगे गावापासून सुरू झालेला प्रवास शेती, शिक्षण, संशोधन, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये भारतात व भारताबाहेर पसरलेला आहे. डॉक्टर एक उत्कृष्ट विद्यार्थी, प्रभावी शिक्षक, अनुभव संपन्न संशोधक, उद्योजकांचे मार्गदर्शक, स्वतःचे अभ्यासपूर्ण अनुभव शब्दातून मांडणारे लेखक इत्यादी विविध भूमिका पार पाडत आहेत. सेवापूर्ती ही शिक्षण साधनेचा शेवट नाही, ती सुरुवात आहे एका नव्या अध्यायाची. आपल्या विचारांचा, कार्यशक्तीचा आणि प्रेमाचा झरा आपल्या पिढ्यांसाठी सदैव चालू राहो, हीच शुभेच्छा. डॉक्टर A.M. गुरव सर एक शिक्षक नव्हे तर शिक्षण संस्कृतीमधील एक आदर्श व्यक्तिमत्व. डॉक्टर A.M. गुरव कर्तृत्वाचा आनंद, प्रेरणेचा असीम स्रोत.